नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. काय चाललंय? तर जवळपास मंडळी 12 जिल्ह्यातल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद च्या निवडणुका आज चे मतदान आज झालेलं आहे. तरी बऱ्यापैकी लोकांनी घरातून बाहेर पडून मतदान केलेलं आहे. पण काही ठिकाणी मतदान खूप कमी झालेलं आहे. काही ठिकाणी 50%, काही ठिकाणी 55%, काही ठिकाणी 63%, काही ठिकाणी 75% असे मतदान झालेले आहेत. पण आता आमच्या यवत भागामध्ये म्हणलं तरी यवत गावामध्ये सरासरी मतदान 63% झालेलं आहे. 63.9 त्या दरम्यान मतदान झालेलं आहे. पण मतदान थोडं जास्त व्हायला पाहिजे होतं. थोडीशी कमतरता वाटते. पण मतदार आता लोकशाही टिकवण्यासाठी मतदारांनी मतदान केलं पाहिजे, नाही का? कारण आज तुम्ही पाहिलं, आता आज आमच्या गावामध्ये तर जवळपास फक्त 63% मतदान झाले. आज यवत गावचं मतदान आमचे आहे 15,600 मतदान आहे. त्यामधून फक्त 9,800 मतदान झाले. म्हणजे जवळपास 5 ते 5,500 हजार मतदान हे झालेलं नाही. तर थोडंसं मतदानासाठी लोकांनी बाहेर पडावं. इथून पुढच्या काळात ठीक आहे, आज झालं, पण इथून पुढच्या काळामध्ये ग्रामपंचायत असेल, अजून काही निवडणुका येतील पुढच्या भविष्यात, तर थोडंसं मतदान जास्तीत जास्त करा. मीही मतदान केलेलं आहे, आम्हीही गेलतो मतदानाला. काय पण एवढीच अपेक्षा आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं. तसं आज शासकीय सुट्टी होती. सर्व शासकीय कार्यक्रम, कार्यालय बंद होते, किंवा शनिवार असल्यामुळं कुठं हाफ डे असतील, कुठं सुट्ट्या असतील, असे कार्यक्रम बंद होते, सगळं कार्यालय बंद होते. पण लोकांचा मनावा असा प्रतिसाद भेटला नाही. तर आज आम्ही आमच्या यवत गावाच्या बूथमध्ये प्रत्येक पोल बूथवरती जाऊन आलो आम्ही. बरेच ठिकाणी पण कुठेच गर्दी नाही, कुठेच. अगदी तुरळक लोक, 3-4 लोक, 5 लोक, 6 लोक असे लोक होते फक्त. तर ते असं व्हायला नको. इथून पुढच्या काळात जरा जास्तीत जास्त मतदान करा. काय आज मी सकाळी म्हणलं, सकाळी गेलो 7:30-8 वाजता, 9 वाजता, त्यावेळेसही गर्दी नव्हती. म्हणलं 11-11:30ला गर्दी होईल, त्यावेळेलाही गर्दी नाही. दुपारी 2-3 वाजता गेलो, त्यावेळेलाही गर्दी नाही. संध्याकाळी 4, 4:30, 5, 5:30 पर्यंत बघितलं, पण गर्दी कुठेही कुठल्याच बूथवरती आमच्या यवत गावाच्या परिसरामध्ये दिसली नाही किंवा आढळली नाही. हा थोडंसं कमतरता आहे. तर थोडंसं जास्तीत जास्त मतदान व्हावं. अगदी चांगल्या उमेदवाराला निवडून दिलं असेलच, तुम्ही चांगल्या उमेदवाराला, योग्य उमेदवाराला मतदान तुम्ही केलं असेलच, ही याची खात्री आहे आपल्याला. कारण लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे कोणाला मतदान द्यायचं, मतदान करायचं किंवा नाही करायचं. ठीक आहे, चला. आमच्या यवत गावामध्ये 63% मतदान झालेलं आहे. तुम्हीही करा इथून पुढच्या काळात. आज आता आपण 12 जिल्ह्यांमध्ये मतदान झालं पाहिलं आपण. पण ते बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी ईव्हीएमचा प्रॉब्लेम आला, काही ठिकाणी मतदान थांबवण्यात आलं, काही ठिकाणी राडा झाले, कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद झाले. बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळते आपल्याला. काय आणि काही ठिकाणी 2-2 तास, 3-3 तास. आज सकाळची तर विषय होता, सातारा साईडचा विषय. बातमी होती की जवळपास 3-4 तास त्या मशीन ईव्हीएमचा घोटाळा असल्यामुळे 4 ते 5 तास हे झालं. सांगली साईडला पण हे झालं, ईव्हीएम बंद पडलं. बऱ्याच ठिकाणी सोलापुरातही झाले. बऱ्याच ठिकाणी असं कार्यकर्त्यांच्यात वादविवाद होण्याची शक्यता किंवा शाब्दिक चकमक झालेली आहे. ईव्हीएमच्या नादात ईव्हीएमचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळं वादविवाद करण्याचा काही विषय नाही आहे. जो तो आपापल्या प्रत्येकाला अधिकार आहे मतदान करण्याचा. आता ते ईव्हीएमचा प्रॉब्लेम आहे, तो निवडणूक आयोगाचा तो विषय आहे. ईव्हीएमच्या मशिनी दुरुस्त करणे किंवा चेक करणे अगोदर चेक केलंही असेल त्यांनी, किंवा काही तांत्रिक कारणामुळे बंद झाले, तर ठीक आहे. त्याबद्दल काय थोडंसं ते इथून पुढच्या त्या काळात त्या चुका सुधारतील असं हे वाटतंय. म्हणून आता आता थोड्याच दिवसात ग्रामपंचायती निवडणुका लागतील. कारण आता ग्रामपंचायतीचा काळ उद्या 8 तारखेपासून संपतोय. सोमवारपासून प्रशासक बसते. त्यामुळे आता लवकरच येत्या 1-2-3 महिन्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुका लागतील अशी अपेक्षा आहे. कारण आता जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सगळ्या संपल्यात. महानगर कॉर्पोरेशन, महानगरपालिका झाल्या, नगर परिषदा झाल्या, झेडपी पंचायत समिती झाल्या. आता फक्त राहिल्यात ग्रामपंचायती. तर त्या ग्रामपंचायतीच्या पण निवडणुका त्या येणाऱ्या काही दिवसातच लागतील असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. कोर्टाच्या आदेशानुसार आपल्याला त्या निवडणुका घ्याव्याच लागतील.
आता येणाऱ्या उद्या 9 तारखेपासून काहीतरी प्रशासक बसते असं आपल्याला समजते. तर सर्वांनी ह्या सगळ्या काळामध्ये जास्तीत जास्त मतदान करा इथून पुढच्या काळात, आणि लवकरात लवकर चांगल्या आपल्या योग्य ते उमेदवाराला निवड करा आणि मतदान द्या. जो अर्ध्या रात्री आपल्याला आपल्या अडचणीच्या काळात तो धावेल, फोन केला तर तो फोन उचलेल, अशा मतदानालाच मतदान केलं असेल तुम्ही, याची आपल्याला खात्री आहे. ठीक आहे. सर्वांनी आपापल्या भागात जिकडे ते, आता आमच्या भागात कुठेही वादविवाद झालेला नाही, म्हणजे आमच्या पुणे जिल्ह्यात तरी कुठे भांडणं झालेत असं मला ऐकायला भेटलं नाही आज दिवसभरामध्ये. पण बाकी इतर ठिकाणी पुणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी भांडणं झालेत असं समजतंय. तर थोडंसं तुम्ही त्या गोष्टीपासून लांब राहत चला आणि इथून पुढच्या काळात जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करा. घरी बसू नका. आपल्याला लोकशाहीचा अधिकार आहे आपल्याला प्रत्येकाला मत बजावण्याचा. ठीक आहे. चला, रामकृष्ण हरी.